नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे यूट्यूबच्या प्रवचनकर्त्यांवर जे सतत काही ना काहीतरी प्रवचनच देत असतात. ते भोंदू बाबा कसे असतात, दिवसा एक आणि रात्री एक, म्हणजे ते दुसऱ्यांना काहीतरी असं प्रवचन देतात पण पर्सनली स्वतः काहीतरी वेगळेच असतात. म्हणजे ते काय प्रवचन देतात ह्याचा त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी काहीच संबंध नसतो. असंच काहीसं ह्यांचं आहे. Hey, you all beautiful people. It's a new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. सो आता दिवसाची मस्तपैकी सुरुवात झालेली आहे आणि मला आता काही गोष्टी गॉसिप गर्लला प्रूव्ह करायच्या आहेत. ॲक्च्युली मी तिला प्रूव्ह करत नसतो, पण काही गोष्टी मी अशा करतो की ज्यातून हे प्रूव्ह होतं की मी तिचे पॉडकास्ट एकदम रेग्युलरली ऐकतो आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. तर बघूया आता दिवसभरात काय काय होतं आहे. चला लेट्स गो. बघूया बचना काय करते किचनमध्ये. तो बचना आता डाएटवर आहे आणि ती आता डाएटचं काहीतरी बनवते आहे. ती एकदम स्ट्रॉंग डाएटवर आहे आणि मला तर नाही जमणार. ती कसं काय जमवते ते तिलाच माहिती आहे. मला तर खूप मजा येत आहे. मला खूप आवडत आहे हे सगळं बनवायला आणि खरंच मला ना इतकं सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही हे ट्राय करू शकता नक्कीच, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर. मला इंटरेस्ट आहे म्हणून मी हे सगळं करत आहे आणि मला खूप आवडत आहे हे सगळं. इनफॅक्ट मला असं खायला खूप आवडतं, पण तुम्ही विचारून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या गोष्टी करा. कारण प्रत्येकाचा मेटाबॉलिझम हा वेगळा असतो. प्रत्येकाची कपॅसिटी प्रत्येकाच्या शरीरावर डिपेंड असते की त्यांनी काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही. मी केळं कधीच खाल्लं नाही. 4 वर्षापासून नाही, सॉरी 1 वर्षापासून मी आय थिंक 4 वेळाच केळं खाल्लं असेल. पण मी इतकी शॉक झाली केळं बघून ह्याच्यामध्ये डाएटमध्ये. अरे काय चाललं आहे यांचं, म्हणजे हे काय स्वतःला कन्व्हिन्स करतायत की आम्हाला कन्व्हिन्स करतायत की कोणाला कन्व्हिन्स करतायत, मला काय कळतच नाही. एक व्लॉग पूर्ण डाएटला डेडिकेटेड होता. म्हणजे मी कसं डाएट करते, मला ते कसं आवडतं आहे आणि मला किती मजा येते आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे. असं होतं आहे तसं होतं आहे. अरे ठीक आहे, तू बोलली ना सकाळी, परत काय ते संध्याकाळी तेच भाषण. वैताग आला. करायचं आहे तर कर, नाही करायचं आहे तर नको करूस. आम्हाला का पकवते आहे. आणि फनी, अरे बाबा तू नको ते काय करायला जाऊ, मला जमले ते मी पण करणार म्हणे. मग काय ती बारीक होणार, मग तिच्यापेक्षा परत तू बारीक होणार. आधीच आहेस तसा चिमकांड्यासारखा, तोच आधी तिच्यासमोर एवढूसा दिसतोस आणि ती झाल्यावरती आणि तिच्यापेक्षा अजून बारीक होणार. मग काय फायदा, मग तिला अजून बारीक व्हायला लागेल. कसं तुमचं मग ते मॅच होणार ना. म्हणजे जोडी म्हणते मी. तुम्हाला काय वाटलं मंडळी, नको तर विचार करू नका. नाही म्हणजे टेक्निकली ते पण बरोबरच आहे जो विचार तुम्ही करताय तो. कारण का कम्पॅटेबिलिटी तर असलीच पाहिजे ना, थोडं तरी कम्पॅटेबल असलं पाहिजे. एक असं आणि एक दुसरा असं म्हणजे फुल कुस्तीच ना. हे दुसऱ्या कशाचं तरी रूपांतर कुस्तीमध्ये होत असेल. मी इतकंच सांगणं आहे की नाही, तिला करते ते करू दे, तिला गरज आहे त्याची. तू उगाचच काहीतरी करायला जाऊ नको, तिचं काम डबल करून ठेवशील तू आणि बारीक झालास तर. स्वतः आधी शिकून घ्या काय बोलतोय, काय बोलायचं ते आधी नीट स्क्रिप्ट रेडी करा. उगाचच तोंडाला येईल ते काहीतरी बोलत सुटायचं, काहीतरी एक विषय काढायचा, नवऱ्याला सांगून ठेवायचं येऊन मला पिन मार डाएटची आणि मग मी सुरू होते. मग सुरू व्हायचं काहीतरी बडबड बडबड बडबड. ते वॉटर वेट असतं, वॉटर बॉडी नाही. ते पटापट पहिले वजन कमी होतं कारण ते वॉटर बॉडी वजन असतं ना. वॉटर बॉडी म्हणजे कशाला म्हणतात माहिती आहे का तुला? हां, तुझ्या अंगात काय तलाव समुद्र नद्या भरल्यात का? वॉटर बॉडी आहे म्हणे. तू जा रे आवे, जा आवे, चौथी पास. काय तर म्हणे कसं काय तुमचं एवढंसं ह्याच्यामध्ये पोट भरतं. लोक मला म्हणतात, आज बाजूच्या वहिनी पण म्हणाल्या की कसं काय, म्हणजे खरं पण तू हे खाल्लं ना की एकदम पोट भरून जातं. हे मी नाही, त्या स्वतः म्हणाल्या. एवढंसं त्यांना खायला दिलं तर त्यांचं पोट एकदम भरून गेलं. त्या म्हणाल्या बरोबर, मला पण असंच वाटायचं, पण खरंच ग पोट भरतं. अगं बाई, त्या म्हणाल्या असतील, पण लोक तुझ्या त्या डाएट फूडबद्दल नाही बोलत आहेत. ते तुझ्या रेग्युलर जे तू जेवण दाखवतेस ना त्याच्याबद्दल बोलत आहेत की हे 1.5 किलो बनवून कोणाला पुरतं. समजलं का?
आता नेक्स्ट टाईम याच्यावरती एक्सप्लेनेशन दे, ठीक आहे. आता मी तुझा पॉईंट क्लिअर केला ना, आता तुला कळलं आहे की कशाबद्दल विचारतायत. काहीतरी भलतंच एक्सप्लेनेशन नको देऊ. काय ह्या लोकांना ना चूल आहे ना असले खतरनाक टायटल द्यायची आणि काहीतरी विचित्र मिसलिडिंग गोष्टी टायटलमध्ये टाकायच्या. क्लिकबेट इतकं म्हणजे असं काय कंटेंट नाही तर टायटलवर व्हिडिओ खेचायला बघतात. काहीतरी विचित्र टायटल वगैरे द्यायचं म्हणजे जेणेकरून लोक बघतील. काय तर म्हणे मी वहिनींवर जबरदस्ती केली. कसली जबरदस्ती केली तू वहिनींवर? काहीतरी किती विचित्र टायटल वाटतंय ते. काहीतरी वहिनींवर अत्याचार झाल्यासारखं वाटतंय. लास्ट टाईम पण हिने असंच काहीतरी फालतू टायटल दिलं होतं. रात्री अचानक 11 वाजता जावे लागले, झाली गडबड. शपथ, हे झमुऱ्याकडून इन्स्पायर झाले का रे तुम्ही लोक? आईला लागला 9वा महिना, चाललो डॉक्टरकडे. आईची काळजी वाटते, आईची काळजी वाटते. मग आईकडे राहायचं ना. आई कुठे 4 कोसावर राहत नाही. कारण काय सांगते, मायसाची स्कूल असते. मग मायसाला कसं तिकडून तिचं सगळं इकडे असल्यामुळे स्कूलसाठी मला यावं लागतं. आई तिथेच राहते रे बाबा. तुम्ही एकाच गावात राहता ना. म्हणजे ते गाव नाही काय ते न्यू बॉम्बे सोबो गर्ल्स, हां, तर तिकडे तुम्ही राहता ना. तर मग ते एकच एरिया आहे ना तो. ते एरवी तर कुठे कुठे घेऊन जाते ती गाडी. हां, जिथे नाही न्यायची तिथे नेते. लोकांना असं ठासून ठासून प्रूव्ह करते की बाबा तो अटल सेतू तुझ्यासाठीच बनवण्यात आला आहे. तर जरा जिथे जरूरत आहे तिथे वापर ना. आईकडे घेऊन जा जरा तिचं सगळं काही. असं तर तिला खूप काही मोठा अभ्यास नसतोच. हे तूच म्हणाली आहेस. हां बाबा, मी नाही. असं काय मोठा हेच नाही आहे, काय 10वीला नाही आहे ती. लहानच आहे अजून. तर काय असणार आहे असून अभ्यास. हे थोडंफार घेऊन जायचं आणि तिकडून तू ने-आण करू शकते. नाहीतर एरवी भटकतच असते ना ती गाडी काढून नको तिथे 10 वेळा. मग तिला स्कूलला सोडायचं, आणायचं आईकडनं. आईची पण थोडी काळजी घेतली जाईल. आईला पण थोडं लक्ष राहील आणि तिला थोडा आराम पण मिळेल, नाही का? पण नाही राहायचं बाबा. आता असं गरीब खाण्यात राहायला आम्हाला जमत नाही. एवढं साधं घर, साधं ह्याच्यामध्ये. आता माझे शौक एकदम बडे आहेत. आता वड्डे लोक वड्डी वाटते. मायसाला पण एवढं पकवते त्या व्लॉगिंगसाठी. ते तर एकदम क्लिअर कट होतं. त्या दिवशी तिला काय काय पकवायला लागले की आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य हे एकदाच मिळतं, आपण असं छानपैकी जगलं पाहिजे की नाही बाबू. ती बोलली अरे राधे चल मी जाते. आणि मग ती बिचारी उठली तिथून, लागली पकवायला. आणि ती छोटी आहे म्हणून ती असं डायरेक्टली बोलू शकत नाही, पण ती जाम क्यूट आहे आणि तिच्या एक्सप्रेशन्सवरून सगळं कळतं. सो ओव्हरऑलच तिचे एक्सप्रेशन असे होते की ओके बाबा, काय करायचं आहे आता तुझ्या कंटेंटमध्ये? आता काय आहे? अच्छा, देवाच्या पाया पडायचं आहे, स्तोत्र म्हणायचं आहे. ओके येते, बस कर बाका वाले एक्सप्रेशन होते तिचे. उठली आणि बाबा तुझं ते शुभं करोती आणि काय काय बोलायला उभी राहिली गपचूप. ते फादर्स डेचं तर काय प्रकरण होतं मला काय कळलंच नाही. हे काय सगळेच डे यांचे जोरात सेलिब्रेट होतात आणि यांच्याकडे काहीच कंटेंट नाही. बस कुठले तरी डेज शोधून काढायचे, त्याला पॉझिटिव्हिटी आणि आम्ही लिव्ह लाईफ फुलेस्टच्या नावाखाली पैसे उधळण करायची, गिफ्ट्स एक्सचेंज करायचे, खायचं प्यायचं मज्जा करायची. आणि हेच यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह लाईफ आणि हे खूप काहीतरी भारी लाईफ जगतायत आणि मेमरीज क्रिएट करतायत असं आहे. पण काय आहे ना, हे सामान्य माणसाची कामं नाही. त्याच्यामुळे हे जे तुमचं हॅपी लिव्हिंग आणि काय जे तुम्ही पोर्ट्रे करताय ना, हे फेक आहे आणि हे सगळ्यांना जमण्यासारखं नाही. काहीतरी असं दाखवा, असं बोला, असं सजेस्ट करा की प्रत्येकाला जमेल. एका कॉमन प्लॅटफॉर्मवर तुम्ही बोलत आहात, त्याच्यामुळे नुसतं स्वतःचंच काहीतरी फेक लाईफ दाखवून दुसऱ्यांना कॉम्प्लेक्स आणण्याचा आटापिटा बंद करा. मुळात आम्ही 9 to 5 जॉब करत असलो ना, तरी आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे जेवढा हा 24 hours ड्युटी करणाऱ्या डॉक्टरकडे आहे. म्हणजे मला सगळ्यात मोठं फेकनेस आणि सगळ्यात मोठं ते वेळात वेळ काढणं आणि हे सगळं, ही गोष्ट मला तिथेच खटकते. तीच मला अनरिअलिस्टिक वाटते. तर पुढचा विषयच सोडून द्या. कारण 9 to 5 जॉब करून आणि हे यूट्यूबचं करून त्याच्यानंतर मला एवढं एनर्जीच राहत नाही माझ्यामध्ये. आणि हे मला वाटतं ह्युमनली इम्पॉसिबल आहे. सगळेजणं अग्री करतील या गोष्टीला की जितकं एनर्जी हे दाखवतात आणि जितकं सगळं घरचं वगैरे आटपून मुलांचं वगैरे करून इतकं कंटिन्यूस एनर्जेटिक असतात, बाहेर फिरणं, खाणं, मजा करणं, पार्टी अटेंड करणं, ह्या सगळ्या गोष्टी वेळात वेळ काढून करतात आणि हे सगळं यांना जुळून येतं. हे
अक्षरशः म्हणजे मला फेक वाटतं. कारण हे जे दाखवतात ते तुम्ही जर विचार केला असेल तर हे स्वतःही म्हणतात की हे 10 मिनटाचं ते ग्लिम्स काढतात आणि ते आपल्याला दाखवतात. स्वतःच्या कन्व्हिनियन्सने हे सांगतात की तुम्ही तर आमचं फक्त आयुष्यातली 10 मिनटं बघता, हे काय आमचं अख्खं आयुष्य नाही आहे, हे अख्खा दिवस नाही आहे आमचा. तर मला हेच सांगायचं आहे की हे लोक इतके स्मार्ट प्लेयर आहेत आणि इतकं स्मार्टली या गोष्टी हँडल करतात की ते पूर्ण दिवसामध्ये ते बाकीचा वेळ काय करत असतात, काय टाईमपास करत असतात, काय उचापत्या करत असतात, हे आपल्याला माहितीच नाही आहे. ते फक्त आपल्याला जाताना दाखवतात, येताना दाखवतात, त्याच्यानंतर इकडे तिकडे फिरताना दाखवतात. ते स्मार्टली तेवढंच कॅप्चर करतात आणि तेवढ्याच मुमेंट्स आपल्याबरोबर शेअर करतात. आपल्याला असं वाटतं की ह्यांचा दिवस असं म्हणजे हे सगळं काही आटपून आणि सगळं काही करून हे मॅनेज करत आहेत, पण ते तसं नसतं. त्यामुळे आपण जर आपली लाईफ त्यांच्याशी कंपेअर करायला गेलो किंवा त्यांच्यासारखं ती करू शकते तर मी का नाही, हे विचार करून आपण आपल्या लाईफमध्ये तसं गोष्टी आत्मसात करायला गेलो किंवा तसं लाईफ जगण्याचा प्रयत्न करायला गेलो ना, तर आपली वाट लागून जाईल. म्हणजे जी गोष्ट पॉसिबलच नाही आहे. हे सगळं जे दाखवत आहे ते एक चुकीचं चित्र निर्माण करत आहे. हे एक फॉल्स नरेटिव्ह आहे आणि हे खरं नाही आहे जे ह्यांचं जे लाईफ दाखवत आहेत. आता आपल्याला काय माहिती की ते एकाच दिवसाचं दाखवत आहेत की 2 दिवसाचं थोडे क्लिप्स मर्ज करून दाखवत आहेत, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. राहिली गोष्ट फनीची, तर फनीचं तुम्ही बघितलं असेल आजकाल तो दाखवतो की मी क्लिनिकला जातो, तो प्रूव्ह करत असतो आणि त्याच्यामुळे तो क्लिनिकचं हे दाखवतो, लाईक शूट करून दाखवतो आपल्याला, थोडंफार ग्लिम्स दाखवतो. तर तुम्ही बघितलं असेल तर कोणीच नसतं. म्हणजे जर क्लिनिकमध्ये जाऊन तो नुसताच बसत असेल तर मग काय आहे ना, टाईमपास. कितीतरी वेळा तो तिथे बसून काय ना काय ऑर्डर करतो, कोण ना कोण तिथे त्याला गिफ्ट वगैरे द्यायला येतं. तर मला वाटतं ती क्लिनिक कमी आणि लोकांना येण्या जाण्याचं आणि लोकांना त्यांना भेटण्याचं किंवा त्यांना काही देण्याचं ठिकाण जास्त आहे. अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का मंडळी, अचानक कॉन्फरन्स आली. इतक्या वर्षामध्ये एकदाही या माणसाच्या तोंडातनं कॉन्फरन्सचा सी पण नाही आला. पण त्या दिवशी मला कोणीतरी कॉमेंट केली आणि लगेच 2 दिवसानंतर ह्या माणसाला कॉन्फरन्स स्टार्ट झाली आणि हा माणूस जायला लागला कॉन्फरन्सला आणि तिकडचं आपल्याला शूट दाखवायला लागला की मी कॉन्फरन्स वगैरे अटेंड करतोय. व्हॉट अ जॉक, बिग जॉक मिस्टर फनी, यू आर व्हेरी फनी. आणि आजकाल एकदम एक्सपिरियन्सेस पण शेअर करते की आज असं झालं तसं झालं. अरे दिवसाची सुरुवात पॉझिटिव्हिटीने करायची म्हणतोस ना, मग सकाळ सकाळ तोंड येऊन बसतो आणि मग नेगेटिव्ह गोष्टी का सांगतो. म्हणजे भलेही त्या माणसाच्या बाबतीत घडलेला, त्या पेशंटच्या बाबतीत किंवा त्याच्या रिलेटिव्हच्या बाबतीत घडलेल्या दुःखद घटना असतील, पण एखादी दुःखद घटना सांगून आपला व्लॉग स्टार्ट करणं हे किती नेगेटिव्ह आहे. Hello people, it's a new day, new start and the day starts with all you lovely and beautiful people. पण आता मला तुम्हाला काही ब्युटिफुल नाही सांगायचं आहे. डे स्टार्ट विथ ऑल ब्युटिफुल पीपल, बट माझ्याबरोबर काही ब्युटिफुल झालेलं नाही आहे. म्हणजे माझ्याबरोबर नाही एक्झॅक्टली, बट आता मला असं काही एक्सपिरियन्स आला आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. डॉक्टरच्या लाईफमध्ये हे असं गोष्टी होतच असतात आणि हे अप्स अँड डाऊन्स येतच असतात असं प्रत्येकाच्या आयुष्यात. तर आपल्याला ह्याच्यातनं कसं काय बाहेर पडता येईल, मला माहिती आहे की हे खूप दुःखद गोष्ट आहे कोणाच्या पण आयुष्यात. ब्ला 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 ब्ला, चुप. हे कसलं बुळचट डॉक्टर आहे. म्हणजे डॉक्टर कसं एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे. डॉक्टर कसे बोलतात, डॉक्टरचा एक कसा वेगळा स्वॅग असतो. यांना तर पूर्ण घरी शेळी करून ठेवलं आहे, तर सगळीकडेच आपलं शेळीसारखं फिरत असतं बॅ 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 करत. आणि हे काय कोणाचे पण एक्सपिरियन्सेस तू कोण सांगणारा. डॉक्टरना एक असतं की त्यांनी लोकांची प्रायव्हसी जपायची असते. इवन दो तू कोणाचं नाव नसशील घेत, कोणाबरोबर झालं आहे ते नसशील बोलत, पण जर सपोज ते तुझे व्हिडिओज बघत असते तर त्यांना तर कळतं आहे ना की तू त्यांच्याबद्दल बोलतोयस. कशाला, काय गरज आहे. माहिती आहे तू डॉक्टर आहे, चल बाबा मानलं तू डॉक्टर आहे, बस खुश हॅपी. अशी एवढं सिंगल पॅरेंटचे धडे देत होती. माझ्या वडिलांचं प्रेम पण माझ्या आईने दिलं मला असं तसं, आणि मग मी माझ्या आईलाच समजते आणि माझ्या आईलाच दोन्हीच्या जागी मानते. पण त्या दिवशी आईला जाऊन भेटायचं असं एकदाही मनात नाही आलं
एवढं फालतूगिरी तिकडे शॉपिंग आणि हे ते फालतूचं चाळे दाखवत बसली उगाचच. आणि काय तर म्हणे कोणीतरी हिला कमेंट केलेली, ह्याच्यामध्ये काय आहे, नुसतं शॉपिंग दाखवते काय ना काहीतरी, याचं ह्याची शॉपिंग, उद्या त्याची शॉपिंग, बड्डेची शॉपिंग, लग्नाची शॉपिंग, एंगेजमेंटची शॉपिंग, बारशाची शॉपिंग, अख्खा वेळ काय नाही तर हे कुठले कुठले डेज शोधून शॉपिंग करत असते ही बाई. तर त्या दिवशी अनायसे फादर्स डे होता, तर त्या बाईने विचारलं होतं, तर तिला म्हणते तुम्ही अशा एका व्यक्तीला विचारते जिने ना 23 इयर्स असं विचारच केलं आहे की आपल्या फादरला आपल्याला काही देता आलं असतं तर असं तसं. फुकटचं इमोशनल ब्लॅकमेलिंग. काय मायसाला घेऊन गेली, जसं काय तिला काहीतरी खूप मोठं कळणारच होतं. तिथे जाऊन तर हे नाही आवडणार बाबाला, ते नाही आवडणार बाबाला, मग तू स्वतःच घेणार होती तुझ्याच चॉईसने, तुझ्याच याच्याने, मग तिला घेऊन जाण्याचा काय पॉईंट होता. तिला तर काही चूज करण्यासाठी लिबर्टीच नव्हती, उगाचच फक्त लोकांना दाखवायला. आणि तिला माहिती आहे की लोक विचारतील तर मायसाला पुढे करायचं, बोलायचं की तिला एक्साइटमेंट होती, ती तुझ्यासारखीच आहे, तुझं बघून बघून तुझ्याच पावलावर पाऊल ठेवते. कुठे पण काही म्हटलं कुठे जायचं, मॉलला जायचं. ती काय तिच्या बाबांच्यासाठी एक्सायटेड नव्हती, ती ओव्हरऑलच अदरवाईज पण एक्सायटेडच असते मॉलला जायचं म्हटल्यावर हुंदडायला. आणि नुसते कपडे लोळवत असते, नुसतं सगळं काही उचलून वगैरे. आपल्या मुलांना कसं कंट्रोल करावं, जरा शिस्त लाव. आत्ताच बोललं की मग तुम्हाला राग येतो, तुम्ही म्हणतात मुलांना हे करतात हे करतात. जे दिसतं त्याच्यावर बोलतोच ना, मग काय करणार. दिसतं आम्हाला डोळ्यांनी की ते बेशिस्त सारखं वागतायत आणि सोशल सिविक सेन्स नाही आहे त्यांच्यामध्ये, कसं काय वागायला पाहिजे वगैरे. ह्या सगळ्या हॅबिट्स पण आत्ताच डेव्हलप होतात, तर ते पण जरा शिकवा जरा आपल्या मुलांना. आता तर काय त्या बाजूच्या वहिनींना पकडलं आहे, वहिनी आणि दादा, त्यांच्या इकडे जाऊन बसायचं आणि मग काहीतरी कॅमेरा ऑन करायचा आणि कुठला तरी टॉपिक घेऊन त्याच्याबरोबर बड शूट करत बसायचे. ते साईडला कॅमेरा चालू. हे बरं आपलं गुड्डीकडनं शिकली आहे ना, गुड्डी तुला फॉलो करते, तू गुड्डीला फॉलो कर. पण गुड्डीमध्ये एवढं हे नाही बाबा, इकडे तिकडे म्हणजे नवरा तेवढी साथ देत नाही, एवढा फुकट अजून तरी नाही आहे. हळूहळू बनतोय, पण माझा पॉडकास्ट ऐकेल तर थोडा आत्ताच सुधारेल बाबा, त्याला कळेल, दूरदृष्टी येईल त्याला. आणि चॅप्टर कशी त्या वहिनींचं वजन, त्या दादांचं वजन ओरडून ओरडून सांगत होती आणि त्याच्यावरती करून हसत होती माकडासारखी. आणि स्वतःचं वजन तेव्हा नाही, लगेच असं कट करून बरोबर ॲडजस्ट केला स्वतःचं. म्हणजे फक्त कमी झालं आहे जास्त झालं आहे तेवढंच फक्त बोलताना दाखवलं, पण वजन वगैरेचा भाग बरोबर क्रॉप केला. अख्खी शाणी ग तू. आणि हे दादा वहिनी आणि यांच्यासारखे लोक हे हिच्या गोडगोड बोलण्याला भूलतात. काय नाही, तुम्हाला फुकटचं कंटेंट बनवते ती, बाकी काय नाही. आणि संस्काराच्या गोष्टी करतात. आणि ह्यांचे कपडे बघा, ती तर जावेची मुलगी तर एकदम सुटलीच आहे. ते बड्डे होता त्या दिवशी, पण त्या दिवशी पूजा पण होती ना. मग नॉर्मल, मी म्हणत नाही ठीक आहे बाबा तू ड्रेस वगैरे नको घालू, तुला बड्डेसाठी तुला जीन्स टॉप घालायचं तर घाल, पण ते क्रॉप टॉप पण ते किती क्रॉप असावं, ते टॉप घालतातच कशाला, मग मला तर कळतच नाही एवढं क्रॉप. आणि ते पूजा पण होती तर मग दोन्हीला मिळून असं साजेसा काहीतरी ड्रेसअप करायचा ना. तुम्हाला एवढं स्टायलिंग वगैरे माहिती आहे तर कसं ते देवासमोर पाया पडताना नाही दिसत वाटतं आजीबाईंना. दुसऱ्यांचे संस्कार काढतात, पाया नाही पाडलं तर एकदम संस्कार आडवे झाले होते त्या दिवशी. मग आता हे बरं आहे का. आणि ते पाणीपुरीचं दाखवलं, ते स्पॉन्सर नव्हतं वाटतं, स्वतः पैसे देऊन आणलेलं पॅकेट होतं, त्याच्यामुळे त्याचा निगेटिव्ह रिव्ह्यू आला. तर ते स्पॉन्सर असतं ना, तर त्याच पॅकेटचा मी लिहून घ्या तुम्हाला, तिने चांगला रिव्ह्यू दिला असता. एकदम मस्त आहे, एकदम टेस्टी आहे, हे फक्त वेगळं वेगळं पाहिजे होतं, बट ओव्हरऑल इट्स गुड, छान आहे असं वगैरे काहीतरी बोलून ते कवरअप केलं असतं. मुळात आम्ही असले काहीतरी फालतूगिरी करतच नाही, त्यापेक्षा आम्ही फ्रॉम द स्क्रॅच पाणीपुरी घरी बनवतो. पुऱ्या आणते मी, बट पाणी आणि रगडा आणि या सगळ्या गोष्टी घरी बनवून पोटभर खाते. आणि बाई ते लेक्चर देणं थोडं बंद कर, त्या लेक्चरला ना काही अर्थ नसतो, काय बोलते काय वागते. आता मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला हिच्याच स्टाईलमध्ये समजवते, आणि हे कसं काय मलाच टॉन्ट मारत असते, बरोबर इकडे ऐकून जाते आणि तिकडे जाऊन प्रवचन देते. बरं, हिचं काम सोपं झालं आहे, इकडे ऐकायचं आणि त्याच्या विरुद्ध जाऊन तिकडे प्रवचन द्यायचं. ही बोलली ना की आता मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, समजून जा.
आता 10 मिनिटाचं प्रवचन आहे, सगळं काही घेऊन बसा तिकडे. इट्स ओके आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळत असेल तर. इट्स ओके आपण जर चुकत असू तर. मला वाटतं प्रत्येक माणूस हा रोज काही ना काहीतरी शिकतच असतो. आता आपल्याला किचनमध्येही किती वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आपल्याला कसलीच लाज वाटली नाही पाहिजे. आपण चुकतो, ठीक आहे, माणूस आहे, माणूस हा चुकतोच. मी पण चुकते, माझ्याकडून खूप चुका होतात, बोलताना, वागताना, काही करताना, पण मला त्याची लाज वाटत नाही. मी नेहमी माझ्या चुकांमधून शिकण्याचा काही ना काहीतरी प्रयत्न करत असते. ये झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रही है. अरे शिकायचा प्रयत्न केला असता तर एवढी चुकलीच नसती ना. तू चुकतच जाते, त्याच चुका पुन्हा पुन्हा करते. वाटत तर नाही काय शिकतेस चुकांमधनं. कसं तर हे बघा, टू बी कंटिन्यूड. बचना बोल. लहान मुलांसाठी तर हे सगळं खूपच नवीन आहे. हा झाड, हा फ्रूट, हा व्हेजिटेबल, हा घर, हे सगळं ते पहिल्यांदा बघत आहेत, पहिल्यांदा ते त्याचा अनुभव घेत आहेत. हा जो आयुष्य आहे हा आपल्याला एकदाच मिळतो आणि म्हणून आपण त्याला खूप छानपैकी जगलं पाहिजे. वेट अ मिनिट, आता हा आयुष्य, हा झाड, हा फूल असं कसं रे बाबा? हे कुठले गॉंगॉंगचे डिक्शनरीतले वर्ड्स? तू गॉंगॉंगची डिक्शनरी बाय केली आहे का? आम्ही किती वेळा तुला बोललो आहे की तुझा जेंडरमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. यांच्या सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. त्या झमुऱ्याचा बायको आहे आणि हिचा ती नवरा आहे, फनी नवरा. ही फनी आहे, ही माझा नवरा आहे. आता इतकं सांगून पण तू नाही सुधारली, अजून पण तू हा झाड, हा फळ, हा फूलच बोलतेस, तर तू काय दुसऱ्यांना शिकवतेस ग की मी माझ्या चुकांमधनं शिकते? काही शिकली नाही आहे. टू बी कंटिन्यूड. मला भाकरी नाही येत, इट्स ओके. नाही येत मला भाकरी, त्यात काय इतकं? त्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे किंवा काही असं काही खूप मोठं हे नाही आहे. नाही येत तर नाही येत, त्याच्यामध्ये काय एवढं? मला उगाचच एवढं काही बोलतात, मला काही फरक पडत नाही. आम्ही तुला त्याच्यावरून काही बोलतच नाही. प्रॉब्लेम आहे ना की तुला कळतच नाही. आमचं बोलण्याचा अर्थ वेगळाच असतो, तू अर्थ काहीतरी वेगळाच काढते. कारण कसं काय बाबा, तू हाफ सी ए पण नाही आहेस, ग्रॅज्युएट आहेस की नाही पण डाऊट आहे. चल जे पण काही आहेस, मला तुला एक सांगायचं आहे, भाकरीचा प्रश्न नाही आहे की तुला भाकरी येते की नाही येत की आलीच पाहिजे. पण तू जे बोलतेस ना की भाकरीशिवाय माझा घास उतरत नाही, भाकरीशिवाय असं आता बस झालं भात खाऊन किंवा चपात्या खाऊन, आता भाकरी पाहिजेच वगैरे, असं रोज असं आपलं स्टेपल फूड असल्यासारखं बोलतेस. ते स्टेपल फूड तुला येत नाही ना, ह्याच्याबद्दल आम्ही बोलतो. म्हणजे जर एखादी गोष्ट आपण रोजच्या रोज मॅन्डेटरी आहे, आपल्या जेवणामध्ये आपल्याला लागतेच. असं आता कोकणी लोक भात लागतोच त्यांना, तशा प्रकारचं. म्हणजे जर एखादा कोकणी आहे त्याला भात लागतो पण त्याला भातच बनवता येत नाही असं म्हटलं तर चालेल का? मग ॲटलिस्ट ते तरी करू नको. इतकं सिम्पल आहे ते की मला भाकरी आवडते पण मला बनवता येत नाही, मला लागतेच, माझं असंच आहे, माझं तसंच आहे, आणि तीच गोष्ट तुला बनवता येत नाही. काय अर्थ आहे या गोष्टीला? आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जी गोष्ट तुला जमत नाही किंवा जी गोष्ट चुकते तू, तर ते तू शिकण्याचा प्रयत्न करते, तर मग तू भाकरी बनवायला नाही शिकलीस का? मग विकतच्या आणते, मग शिकायचं ना ते पण. हे बघ अगेन, तू शिकली नाहीस हे पण, ते जेंडरचं एक शिकली नाहीस अजूनपर्यंत चुकांमधनं, आणि भाकरी पण अजून शिकली नाहीस. मराठी पण तुला येत नाही, इंग्लिश पण येत नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फोकस ऑन आर प्रोग्रेस रादर दॅन व्हॉट पीपल आर टेलिंग अबाउट युअर्स. हे काय होतं? ह्याचा काय अर्थ आहे, व्हॉट पीपल आर टेलिंग अबाउट युअर्स? देवा भगवान हे कहाँ रे तू. ते आपला प्रोग्रेस सोडून आपल्याबद्दल बोलत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की किती फ्रीचा टाईम आहे. तुला माहिती आहे का आमचा प्रोग्रेस होते की नाही होते? आम्ही आमचा प्रोग्रेस सोडून तुझ्याबद्दल बोलतो आहे की आमचा प्रोग्रेस करत आम्ही एकदम प्रोग्रेस केलेली आहे तुझ्याबद्दल बोलून. गॅचेच काय पण बडबडत असते, स्वतःला जास्त शाणी समजते. तुझ्यापेक्षा तर कमीच फ्री आहेत आम्ही.
येडपटासारखे उठून सगळे पनवेलमधले मॉल बंद झाल्यासारखे टाऊनला जात नाही गाडी काढून उगाचच टाईमपास. एवढा वर नाही आला आमच्याकडे. तुझ्या या नॉनसेन्स लाईफस्टाईलला आम्ही प्रोग्रेस मानतच नाही. ही कसली प्रोग्रेस, नुसती उडवाउडवीची, काही गोलच नाही आहे लाईफमध्ये. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आज थोडीशी तब्येत माझी डाऊन आहे म्हणून जास्त काही बोलू शकले नाही. बोलण्यासाठी खूप होतं, पण मे बी नेक्स्ट टाईम. आता तात्पुरतं हे पॉडकास्ट एन्जॉय करा. उद्या भेटूया विकेंडच्या वारमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.